बघा, मग मी तुम्हाला काय सांगते की इथं रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन असे दोन प्रोसेस आहेत. रोस्टिंग म्हणजे ओरला भुनायचं पण एक्सेस ऑफ एअर मध्ये. कॅल्सिनेशन मध्ये पण ओरला भुनायचं पण लिमिटेड सप्लाय ऑफ एअर मध्ये. कारण तुम्हाला त्या ओरला ऑक्साईड मध्ये कन्वर्ट करायचं असतं. कशामध्ये कन्वर्ट करायचं असते? मग इथं जी सल्फाईड ओर आहे, ह्या सल्फाईड ओरला आपण भुनतोय, म्हणजे एअर मध्ये भुनतोय. एअर मधला ऑक्सिजन जो आहे त्या सल्फाईड ओरला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? ऑक्साईड. जरा पहिला याचं बॅलेन्सिंग बघूया. काय बघूया? बॅलेन्सिंग. तर बॅलेन्सिंग कसं असतं बघा, इथं बघा, हा झिंक सल्फाईड आहे प्लस हा ऑक्सिजन आहे. हा देताना काय देणार आहे तर झिंक ऑक्साईड प्लस काय देणार आहे तर सल्फर डाय ऑक्साईड. मग इथं मला सांगा, ऑक्सिजन किती झाले? 3 झाले ना. बॅलन्स होणार आहे का? नाही. त्यामुळे मी ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. ऑड होतं ना. ऑडला मला इव्हन करायचंय. मग ऑडला जेव्हा मला इव्हन करायचंय मी मला मल्टिप्लाय बाय 2 करणार. डिपेंड, तुम्हाला जसं जसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत जाणार तसं तसं तुम्हाला आयडिया होणार की कशाने मल्टिप्लाय करायचं. पण त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. मग 2Zn साठी काय येणार आहे? 2ZnO आणि 2SO2. 2 आणि 2 2 जा हे 2 ऑक्सिजन आणि हे 2 2 जा 4. किती ऑक्सिजन झाले? 6. 3O2 येणार. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट कंबशन. आणि कोणताही हायड्रोकार्बन घ्या. कोण असं काही नाही की फक्त तुम्ही मिथेनच घ्या. मिथेन घ्या, इथेन घ्या, मिथेनॉल घ्या. कोणताही हायड्रोकार्बन घ्या. त्याला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करणं म्हणजे कंबशन रिॲक्शन असते. आणि कंबशन रिॲक्शनचे 2 प्रोडक्ट असतात, कार्बन डायऑक्साईड आणि काय असते तर वॉटर. मग किती कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आणि किती वॉटर फॉर्म होणार? तर जेवढे कार्बन आहेत, हायड्रोकार्बन मध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड. जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल. जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे मग 4 चे हाफ 2H2. मग हे 2 ऑक्सीजन, हे 2 ऑक्सीजन 4 और 2O2. समझ में आ रहा है? ये भी हम 10 बार देखने वाले रिएक्शंस, हमने देखी भी है हेज लॉ में रिएक्शन को इसकी. ठीक है. अभी नेक्स्ट हा वाली रिएक्शन बघा. सल्फर डायऑक्साईडला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? व्हॅनेडियम पेंटॉक्साइड किंवा प्लॅटिनाइज एस्बेस्टोस. कोणताही कॅटलिस्ट चालतो. तुम्हाला या टॉपिक मध्ये त्यांनी म्हटलं व्हॅनेडियम पेंटॉक्साइड वापरा. ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये तुम्ही ह्याच प्रोसेसला प्लॅटिनाइज एस्बेस्टोस पण वापरू शकता. सो मी तुम्हाला आताच सांगितलं की सल्फर डायऑक्साईड आणि डायऑक्सिजन रिॲक्ट होऊन सल्फर ट्रायऑक्साईड मिळते. ही कॉन्टॅक्ट प्रोसेसला लागते. कॉन्टॅक्ट प्रोसेस सल्फ्युरिक ऍसिड प्रिपरेशन. कोणतं प्रिपरेशन? त्यामध्ये ही परत रिॲक्शन लागणार आहे तिथं आपल्याला. सो सल्फर डाइऑक्साइड प्लस ऑक्सीजन काय देते? सल्फर ट्राइऑक्साइड. बैलेंस्ड है का? नहीं है. तो इसको मल्टीप्लाई बाय 2 करो. तो इसको भी मल्टीप्लाई बाय 2 करेंगे ना. तो फिर यहाँ पे 2SO2 प्लस O2. 2 3 जा 6. यश प्लीज ध्यान दो यश. बरं, डिकॉन्स प्रोसेस. डिकॉन्स प्रोसेस ही प्रोडक्शन ऑफ क्लोरीन साठी होती. HCl आहे आणि याला O2 बरोबर रिॲक्ट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? क्युप्रस क्लोराइड. सॉरी क्युप्रस नाही, क्युप्रिक क्लोराइड. CuCl2. क्युप्रिक क्लोराइड. तर तुम्हाला क्लोरीन मिळतंय आणि वॉटर बाहेर पडतंय. मग बॅलन्स करायला पाहिजे की. ऑक्सिजन किती आहे? 2. एका ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? -2. 2 ऑक्सिजनची व्हॅलेन्सी -4. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला? ऑक्सिडेशन स्टेट. जर मी आता व्हॅलेन्सी म्हणते तर त्याला ऑक्सिडेशन स्टेट हीच कन्सिडर करा. ठीक आहे. बिकॉज व्हॅलेन्सी कच्ची मेथड आहे. आता आपण ऑक्सिडेशन स्टेट व्हॅलेन्सी. ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन स्टेट. एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -2. 2 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर -4. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. मग याला मल्टिप्लाय बाय मी काय करणार आहे? 4. याला 4 ने जर मी मल्टिप्लाय केलं तर ते किती H2 येणार आहे? 2H2. आणि तर क्लोरीन किती फॉर्म होणार आहे? 2. ही इंडस्ट्रियल मेथड आहे काय ऑब्टेन करण्यासाठी? क्लोरीन. डिकॉन्स प्रोसेस. हे 4ही रिॲक्शन रिपीट होतात. हे 2 रिॲक्शन हे बघा, हे कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये रिपीट होते. कशासाठी? सल्फर डायऑक्साइड ऑब्टेन करण्यासाठी. मग तो सल्फर डायऑक्साइड सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करणार आहे हा वाली रिॲक्शन.
आणि सल्फर ट्रायऑक्साईड परत हायड्रोलायसिस केलं की ओलेम मिळते, डायसल्फ्युरिक ऍसिड, ओलेम. आठवते का आपण स्ट्रक्चर बघितलेलं डायसल्फ्युरिक, आणि त्याला परत हायड्रोलाइज केलं की परत आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड ज्या पर्सेंटेज मध्ये पाहिजे त्या पर्सेंटेज मध्ये सल्फ्युरिक ऍसिड मिळू शकतो, ज्या पर्सेंटेज मध्ये पाहिजे त्या पर्सेंटेज मध्ये सल्फ्युरिक ऍसिड मिळू शकतो. बरं ठीक आहे, युजेस बघा. युजेस बघा, डायऑक्सिजन इज युज्ड इथे बघा, डायऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन to sustain animal and aquatic life. Yes or no? Without oxygen we can live. Can we live without oxygen? Without oxygen is burning possible? Possible? It is used in manufacturing of steel. It is used in oxyacetylene flame for welding and cutting of metals. Oxygen cylinders are widely used in hospitals, high altitude flying and mountaineering. It is used in combustion of fuel. For example, hydrogen in liquid oxygen provide tremendous thrust in the rockets. समजता? Yes or no? Yes or no? Next, oxides. There are normally oxides are two types. Simple oxides आणि mixed oxide. त्यातले सिंपल ऑक्साइड किती टाइपचे आहेत तर 4. कोणते कोणते आहेत? बेसिक ऑक्साइड, ऍसिडिक ऑक्साइड, एम्फोटेरिक ऑक्साइड आणि न्यूट्रल ऑक्साइड. 4 टाइप ऑफ ऑक्साइड. ऍसिडिक ऑक्साइड, सिंपल ऑक्साइडचे टाइप 4 आहेत. सिंपल ऑक्साइड, ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, न्यूट्रल ऑक्साइड्स आणि एम्फोटेरिक ऑक्साइड्स. नाउ ऑक्साइड्स ऑफ मेटल बेसिक, ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल ऍसिडिक. तेच कुठेतरी झिगझॅग लाईन जवळपासचे जे असतात. हा, आपण लेफ्ट टू राईट काय होतंय, मेटल टू नॉन मेटल कन्वर्ट होते ना. मग मोर बेसिक, मग बेसिक, मग लेस बेसिक, मग एम्फोटेरिक, मग ऍसिडिक, मग मोर ऍसिडिक, मग हायली ऍसिडिक, असं तसं असते. मग एम्फोटेरिक म्हणजे कोण असतात? असे काय नाही की ते मेटल्स असतील, ते मेटल्स पण असू शकतात किंवा नॉन मेटल्स मध्ये एखादाच नॉन मेटल मेटलॉइड्स पण असू शकतात. एम्फोटेरिक्स मध्ये ॲल्युमिनियम, झिंक, टीन ह्याचे जे ऑक्साइड्स आहेत हे एम्फोटेरिक आहेत. म्हणजे ते ऍसिड बरोबर बेस बरोबर सारखं रिॲक्ट करतात आणि बेस बरोबर ऍसिड सारखं रिॲक्ट करतात. न्यूट्रल ऑक्साइड म्हणजे नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. न्यूट्रल ऑक्साइड 3 आहेत, पाठ करायचे. कोण आहेत? कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन मोनोऑक्साइड आणि डाय नायट्रोजन मोनोऑक्साइड. हे 3 ऑक्साइड्स आहेत. हे 3 ऑक्साइड्स आहेत. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? हे 3 ऑक्साइड्स आहेत न्यूट्रल ऑक्साइड्स. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन मोनोऑक्साइड, डाय नायट्रोजन मोनोऑक्साइड. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन मोनोऑक्साइड, डाय नायट्रोजन मोनोऑक्साइड. Which oxides? Dinitrogen monoxides. So इथं बघा, simple oxides. A binary compounds of oxygen with another element is called as oxide. Oxide can be classified into 4 types: acidic oxide, basic oxide, amphoteric oxides and neutral oxides. Acidic oxide, an oxide which dissolves in water to give acid. असा ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड वॉटर मध्ये डिसॉल्व होऊन काय देत आहे? सल्फ्युरस ऍसिड. काय देत आहे? सल्फ्युरस ऍसिड. किंवा असा ऍसिड जो बेस बरोबर रिॲक्ट करून सॉल्ट आणि काय देत आहे? वॉटर. असा ऑक्साइड जो बेस बरोबर रिॲक्ट होऊन सॉल्ट आणि काय देते? वॉटर. आता हा ऑक्साइड ऍसिडिक असणार आहे ना, म्हणून तो ऍसिड आणि बेस बरोबर रिॲक्ट होऊन काय देणार आहे तर वॉटर देणार आहे. म्हणूनच तो ऍसिड बरोबर ऍसिड आणि बेस बरोबर रिॲक्ट होऊन काय देणार आहे तर वॉटर देणार. समझ में आ रहा है? यस और नो? जितने भी नॉन मेटल ऑक्साइड्स हैं, जितने भी एसिडिक ऑक्साइड्स, because they react with water and give acids, or they will act with a base. They will react with a base to give salt and water. To give
Generally, oxides of non-metals are acidic oxides. Next, basic oxides. And oxides which dissolves in water to give a base or reacts with an acid to give a salt is called as basic oxide. Who are basic oxide? Na2O, CaO, BaO. So calcium oxide plus water क्या देने वाला है? CaOH twice. Barium oxide plus देखो ये बेस है, ये बेस है, ये एसिड के साथ रिएक्ट कर रहा है. एसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. असा ऑक्साइड जो वॉटर बरोबर रिएक्ट करून बेस देतो किंवा असा ऑक्साइड जो ऍसिड बरोबर रिएक्ट करून सॉल्ट आणि काय देतो? वॉटर. त्याला बेसिक ऑक्साइड्स म्हणतो. कसले ऑक्साइड्स म्हणतो? बेसिक. नेक्स्ट amphoteric oxides. Amphoteric oxides, the oxide which reacts with a base as well as acid with an acid to give salt. Amphoteric oxide. हे बघा इथं amphoteric acid Al2O3 आहे. हा कोणाबरोबर रिएक्ट करतोय? बेस बरोबर. हा स्ट्रॉंग बेसच आहे. हा कधीच ऍसिड म्हणून बिहेव होऊ शकत नाही. मग इथं NaOH बेस आहे म्हणजे हा ऍसिड आहे. आणि इथं तुम्हाला मिळताना सोडियम मेटा अल्युमिनेट मिळते. मी याला सोपी रिएक्शन करून देते तुम्हाला. Al2O3 प्लस NaOH. ह्याला 2 टाइम्स घेत. ह्यात आपल्याला मिळताना 2NaAlO2. काय मिळते? 2NaAl काय मिळते तर O2. सोडियम मेटा अल्युमिनेट. काय मिळते? सोडियम मेटा अल्युमिनेट. बरं राहिलं काय काय सांगा मला इथं. किती ऑक्सिजन आहेत इथं? 3 ऑक्सिजन आहेत. इथं 2 होते. 3 आणि 2 5. 5 मधले किती वापरले? 4. राहिले किती? हा 1. आणि हायड्रोजन किती आहे? 2. सोडियम मेटा अल्युमिनेट. कोण आहे? सोडियम मेटा अल्युमिनेट. अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट +3. सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट +1. 3 + 1 4. आणि ऑक्सिजन 2 ऑक्सिजन आहेत ना. एक ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2. 2 ऑक्सिजन आहेत -4. लॉस आणि गेन काय झाला? सेम. इनऑर्गॅनिक असंच आहे की तुम्हाला लॉस आणि गेन लक्षात यायला पाहिजे, पण ते आपण पाठ केलं नाही तर थोडा डिफिकल्ट पडते. नाही तर इनऑर्गॅनिक सोपं आहे. बरं ठीक. हा परत इथं ऍसिड आहे HCl. हा ऍसिड आहे म्हणजे हा काय म्हणून बिहेव करणार आहे? बेस. म्हणून मी तुम्हाला सांगितलं अँफोटेरिक ऑक्साइड ऍसिड बरोबर कशासारखं बिहेव करतात? बेस. आणि बेस बरोबर कशासारखं बिहेव करतात? ऍसिड. सो इथं परत Al2O3 + 6HCl आहे ना. ह्याचं डायरेक्ट प्रोडक्ट सांगते तुम्हाला. 2AlCl3. काय? 2AlCl3 प्लस किती H2O? 3H2. ही बॅलन्स रिएक्शन आहे ह्याची. हे काढून टाक. ही जरी रिएक्शन लिहिला जे मी दिले ती पण चालते, बिकॉज ते पण सेमच प्रूव्ह करते की ते ऍसिड होतं आणि हे काय तर बेस. सॉल्ट वॉटर, सॉल्ट वॉटर. ओके. Neutral oxides. The oxides which are neither acidic nor basic are called as neutral oxides. For example, carbon monoxide, nitrogen monoxide, dinitrogen monoxide. हे झाले ऑक्साइड. पहिला कंपाऊंड आपण ग्रुप 16 चा डायऑक्सिजन बघितला. दुसरा कंपाऊंड टाइप्स ऑफ ऑक्साइड्स बघितले. तिसऱ्यामध्ये आपण काय बघणार आहे तर ओझोन. काय बघणार आहे? ओझोन इज अ एलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन. ओझोन काय आहे? ओझोन काय आहे? एलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन. आणि इट इज हॅव्हिंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर असतो त्यामध्ये? ओझोनचा स्ट्रक्चर रेझोनेटिंग असतो, बेंट असतो, त्यामुळे स्टेबल असतो तो. काय असतो तो? काय असतो तो? स्टेबल. बघा हा O, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. 1 2 3 4 5 6. इथं चार्ज मायनस असते, इथं चार्ज प्लस असते, इथं 2 आहे. इथं बघा परत लोन पेअर टू कशामध्ये कन्वर्ट होत आहे? बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर टू कशामध्ये कन्वर्ट होत आहे तर लोन पेअर. मग इथं परत काय येणार आहे? ऑक्सिजन सिंगल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O. 1 2 3 4 5 6 मायनस सॉरी इथं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला तर मायनस चार्ज येणार नाही, कारण लोन पेअर गेला ना, मग मायनस चार्ज पण गेला. आणि इथं परत काय असणार आहे? हा बॉन्ड पेअर लोन पेअर मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे 1 2.
हा एक 2 फर्स्ट लोन पेअर. हे बघा इथं पहिल्यापासून 2 लोन पेअर होते. हा पहिला लोन पेअर, हा दुसरा लोन पेअर आणि हा काय तर तिसरा. ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर मायनस. सेंटरचं काही चेंज होत नाही. एक लोन पेअर आणि प्लस. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेअर. ह्याचा रेझोनन्स हायब्रिडाइज कसा असतो ओ सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ डॉट, इथं मायनस हाफ आणि इथं पण मायनस. समझ में आ रहा है. आता आपल्याला माहित आहे व्हॉट इज ओझोन. ओझोन प्रोटेक्ट्स फ्रॉम युव्ही रेज. त्यामुळे ओझोनचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. कारण ओझोनची लेअर थिक होऊन पण चालत नाही आणि थिन होऊन पण चालत नाही. थिन झाली, होल्स पडले, युव्ही रेज डायरेक्टली एंटर करतात. थिक झाली, नॉट पॉसिबल, नॉझिया क्रिएट करू शकते, डमनेस. आपण जर इथं ओझोन बनवला तर तो ओझोनचं स्मेल जरी आपण घेतलं तर ते हेडेक कॉज करते. काय कॉज करते? लोअर कॉन्सन्ट्रेशनला. हायर कॉन्सन्ट्रेशनला डेथ. कारण हेमोग्लोबिन मध्ये मिक्स होते. हेमोग्लोबिन ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करत असते. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये जर बोंबाबोंब झाली तर सगळी बोंबाबोंब होते. आता ओझोन. ओझोनला प्रिपेअर कसं केलं जातं? डायऑक्सिजनच वापरले जातं. इथं बघा 3O2 रिव्हर्सिबली गिव्स 2O3. ही सिंपल रिॲक्शन आहे. होतंय काय बघा, पहिल्या स्टेप मध्ये जो डायऑक्सिजन आहे ना तो काय करतो, O2 काय देतो तर O+O फ्री रॅडिकल ऑक्सिजन देतो. आणि दुसरा मॉलिक्यूल O2, दुसरा मॉलिक्यूल O2 जेव्हा हा फ्री रॅडिकल बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळी काय देते तर O3. काय देते O3. अजून एक ऑक्सिजन घ्यावं लागणार, त्याच्याबरोबर फ्री रॅडिकल वापरला तर अजून काय देणार आहे तर O3. म्हणजे टोटल ऑक्सिजन किती वापरले 1 2 आणि किती वापरले तर 3. कारण हा डायऑक्सिजनच कशामध्ये कन्वर्ट झालाय फ्री रॅडिकल्स मध्ये ना. येस ऑर नो. म्हणजे 3O2 गिव्स व्हॉट 2O3. 3O2 गिव्स व्हॉट 2O3. सो इथं बघा ओझोन. हु इज ओझोन? Ozone is an allotrope of oxygen. Oxygen in the uppermost atmosphere absorbs energy in the form of ultraviolet lights and changes to atomic oxygen. Atomic oxygen. हे बघा, हे atomic oxygen. Free radical oxygen म्हटलं की नाही मी तुम्हाला, atomic oxygen. Which combines with the molecular oxygen to form O3. जे O2 combine कशाबरोबर O2 O बरोबर आणि काय देतं तर O3. काय देतं? समझ में आ रहा है? यस और नो? ठीक. परत बघा. The layer of ozone protects the Earth's surface from the harmful UV radiations. Hence, it is called as ozone umbrella. Preparation of ozone. Laboratory मध्ये कसं प्रिपेअर केलं जातं बघा. Ozone is prepared in the laboratory by passing silent electric discharge through pure and dry oxygen in an apparatus called as ozonizer. As a result, conversion of oxygen to ozone is only 10%. Oxygen to ozone किती % conversion आहे 10%. The product is known as ozonized oxygen. It is a endothermic process. म्हणजे तुमचं ऑक्सिजन O3 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हीट ऍब्झॉर्ब करावी लागते. तुम्ही म्हणणार का हीट ऍब्झॉर्ब करावी लागते? कारण तुम्हाला 3 ऑक्सिजन मॉलिक्यूल मधला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल ब्रेक करावा लागतो आणि नॅसेंट ऑक्सिजन क्रिएट करावं लागतं. ऑक्सिजन ऍटम क्रिएट करावा लागतो आणि तो ऑक्सिजन मग रिॲक्ट करणार आहे. तो ऑक्सिजन काय करणार आहे रिॲक्ट. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ओझोन. आता ओझोन गॅस लिक्विड आणि सॉलिड तिन्ही स्टेट मध्ये, त्यामुळे त्याचे गॅस लिक्विड आणि सॉलिड तिन्ही स्टेटचे कलर पाठ करायचे. काय पाठ करायचे? कलर. सीईटी साठी प्युअर ओझोन कसा आहे तर पेल ब्लू ग्लास गॅस आहे. डार्क लिक्विड इन द डार्क ब्लू इन द लिक्विड स्टेट आणि वॉलेट ब्लॅक इन द सॉलिड स्टेट. पाठ करायचं हा कलर्स. प्युअर ओझोन गॅशियस स्टेट मध्ये पेल ब्लू आहे, लिक्विड स्टेट मध्ये डार्क ब्लू. म्हणजे त्याची इंटेन्सिटी कलरची वाढत जाते कारण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जवळ येतच जातात ना. कुठे येतात कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल? जवळ येतात. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जवळ आले तर ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट जास्त होते, कलर पण डार्कर होत जातो. ठीक आहे.
Ozone has a characteristic smell when inhaled in a concentration above 100 ppm, 100 parts per million. जरी केलं तर it causes nausea and headache. It is diamagnetic in nature. What it is? It is diamagnetic in nature. Next बघा, chemical property. You know what? There is something interesting about this. कि ozone can act as an oxidizing agent as well as it can act with peroxides. Peroxides बरोबर reducing agent म्हणून पण act करू शकतो. लक्षात घ्या की which of the following can act as an oxidizing agent as well as reducing agent? Ozone. Normally ozone oxidizing agent म्हणून act करतो. पण peroxides बरोबर काय म्हणून act करतो? Reducing agent. Peroxides बरोबर काय म्हणून act करतो? इथं बघ. हा ओझोन इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. कारण O3 जेव्हा डिकम्पोज होतो तर डायऑक्सिजन प्लस काय देतं तर O, आणि हा ऑक्सिजन ऑक्सिडेशन करेक्ट करतो. ऑक्सिडेशन कॅरी करतो म्हणजे समोरच्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो. इट इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. ओझोन इज अन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे तो समोरच्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे? वाढवणार आहे. सो इथं बघा, ओझोन ऑक्सिडाइजेस लेड सल्फाइड टू लेड सल्फेट, आयोडाइड नेक्स्ट टू आयोडाइड आयन्स. मी तर बॅलन्सिंग सांगते, सगळ्यांनी लक्ष देऊन बघ. जेव्हा हा लेड सल्फाइड आहे PbS प्लस आपण O3 घेऊया. PbS प्लस O3 देताना ऑक्सिडाइज झालं. लेड सल्फाइड ऑक्सिडाइज होऊन काय फॉर्म होते? लेड सल्फेट. हे पाठ असायला पाहिजे. लेड सल्फाइड ऑक्सिडाइज होऊन काय फॉर्म करणार आहे? लेड सल्फेट फॉर्म करणार. परत काय देणार आहे? ऑक्सिजन. बरं ठीक आहे. इथं बघा, सल्फाइडची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? -2. सल्फेटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? +6. काय आहे? +6 आहे ना? हा. -2 to +6. 6 minus -2 +8. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कितीनं वाढलं? 8 न वाढलं. कितीनं वाढलं? 8. मग रिडक्शन पण तेवढ्यानंच व्हायला पाहिजे. रिडक्शन पण तेवढ्यानंच व्हायला पाहिजे. मग रिडक्शन होताना इथं O3 घेतला. इथं O3 आहे बघा. हा O3 आहे. ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करा? 0 आहे. आणि इथं सल्फेट आहे. ह्याला काहीच करू नका. ह्याला काहीच करू नका. हा सल्फेट आहे. ओझोन आहे. ओझोनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. आणि इथल्या सल्फेट मध्ये सल्फेटचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2 आहे. येस ऑर नो? मग मला सांगा, -2 × 4 काय आहे? सो -8. 8 minus -8 minus 0 -8 असणार आहे. मग इथं +8 आणि इथं काय आहे तर -8. आलं का लक्षात? +8 आणि काय आहे? -8. बरं, तुम्ही म्हणणार मॅम ऑक्सिजनला काहीच करायला सांगितलं आणि मला बॅलन्स करा म्हणून. हो, करायचं बॅलन्स. कसं करायचं बॅलन्स? ऑक्सिजन किती आहे तिथं? 4. कसे होऊन आले ते? ऑक्सिडाइज करून आले. किती ऑक्सिजनला ऑक्सिडाइज केलं? 4. म्हणजे 4 फ्री ऑक्सिजन पडले. कोण बाहेर पडले? 4 कोण बाहेर पडले? हा O3 आहे ना, इथून O2. फ्री ऑक्सिजन किती पडले? 4. त्यासाठी हे किती असायला पाहिजे? हा 4. आणि हे किती बाहेर पडायला पाहिजे? म्हणजे इथं आलं का लक्षात का आलं 4? इथं आलं का लक्षात का आलं 4? येस ऑर नो? येस ऑर नो? हा, कारण तुमचा O3 बाहेर पडताना कसं बाहेर पडतोय? O2 प्लस O. तुझं O किती ऑक्सिडाइज झाले? 4. म्हणजे एवढे ऑक्सिडाइज झाले ऑक्सिजन तेवढे ओझोन घ्यायचे. तेवढे काय घ्यायचे? ये समझ में आ रहा है लॉस एंड गेन? ये वाला कॉन्सेप्ट. आता पोटॅशियम आयोडाइड. तर आयोडाइड मध्ये आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. आणि तो -1 कशामध्ये कन्वर्ट करतो तर 0 मध्ये कन्वर्ट करतो. हा, सो -1 to 0. 0 minus -1 किती येणार आहे? +1. किती येणार आहे? +1. बरं, हे तर पहिल्यापासून मला बॅलन्स करायला आहे. के पहिल्यापासून बॅलन्स म्हणजे नंतर न करतो ऍक्च्युली. इथं आयोडाइड मायनस आहे, I मायनस आहे. हा I मायनस किती आयोडीन देणार आहे? 2 ना. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2K. कशाने मल्टिप्लाय केलं? 2K. सो 2KI
gives what? I2 gives what? I2. ऑक्सिडेशन कितीने इन्क्रीज झाला? -2 सॉरी +2. कारण एका आयोडीनचं ऑक्सिडेशन नंबर +1 ने वाढलं, 2 आयोडीनचं ऑक्सिडेशन नंबर कितीने वाढणार है? +2. +2 है तो लॉस भी कितना होना चाहिए? -2 का, मतलब गेन भी कितना होना चाहिए? -2. लॉस +2 का है तो गेन कितना होना चाहिए? -2. सो -2 तो फिर ठीक है ना, मैं एक ही O3 को जब O2 प्लस किस में कन्वर्ट करूंगी? O, तो ये O किस में हो जाएगा? -2 में. किस में हो जाएगा? -2 में. इधर देखो, हा KOH आहे ना, हा KOH मधला एक ऑक्सिजन कन्सिडर करा की तो -2 आहे म्हणून. काय कन्सिडर करा? -2 +2 -2 2 टाइम्स KOH आहे, ते बॅलन्सिंग केलंय आपण. काय केलंय? बॅलन्सिंग. मग -2 +2 एकच ऑक्सिजन लागणार, एकच ओझोन लागणार. किती ओझोन लागणार आहे? एकच ओझोन. एकच ओझोन म्हणून इथं काय घेतलं तर O3. हा O3 काय देणार आहे तर O2. O2 मधला एक ऑक्सिजन वापरणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. काय म्हणून? म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन करणार आहे. आणि समोरचा इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लॉस करणार आहे. मग इथं पोटॅशियम आयोडाइड न एक इलेक्ट्रॉन दिला, त्याच्यामुळे 2 आयोडाइड होते म्हणून त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले आणि त्या ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून तिथं चार्ज काय येणार आहे तर -2. येते लक्षात? येस ऑर नो? बाकीचं हे सगळं बॅलन्सिंग आहे. 2KI चं काय देतं तर 2KOH. म्हणून इथं आपण एक वॉटर मॉलिक्यूल बॅलन्स साठी घेतलंय. हे बघा, तुम्ही हे ऐकलंय का बघा? ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये जेव्हा तुम्हाला एखादी रेडॉक्स रिएक्शन दिलेली असते अनबॅलन्स्ड, सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर लिहायचे पहिला. मग कोणाचं ऑक्सिडेशन होतंय आणि कोणाचं रिडक्शन होतंय हे लिहायचं. मग त्यानंतर ना इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम फाइंड करायचं. मग नेट इन्क्रीज फाइंड करायचं. तुम्ही म्हणणार नेट इन्क्रीज म्हणजे काय? तर ह्या केसमध्ये आपण काय म्हटलं? आयोडीन प्रोडक्ट साइडला आयोडीन फॉर्म होताना किती आयोडीन फॉर्म होतोय? प्रोडक्ट साइडला आयोडीन फॉर्म होताना किती आयोडीन फॉर्म होतोय? 2. मग इथं 0 आहे, पण एका आयोडीनचा 1 0, 2 आयोडीनचे 2 0 असं कन्सिडर केलं तर इथं काय आहे तर -1. इथं 2 आयोडीन होते म्हणून इथं मी 2KI केलं. पहिला KI नव्हतं, फक्त एकच KI होतं. कारण रूल आहे बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग त्यामुळे इथं I2 होता म्हणून मग इथं काय केलं मी? 2KI केलं. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे तर 0 -1 म्हणजे काय आलं? +1. एका आयोडीनचं इन्क्रीज झालं. किती आयोडीन आहेत? 2. मग त्यासाठी आपण काय करतो? नेट इन्क्रीज फाइंड करतो. नेट इन्क्रीज +1 × 2. +1 × 2 काय येणार आहे तर 2. +1 × 2 काय येणार आहे तर 2. आलं का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? इन्क्रीज आला हा. मग इन्क्रीज शुड बी इक्वल्स काय असायला पाहिजे? डिक्रीज. जर इन्क्रीज इज इक्वल्स टू डिक्रीज नसेल तर आपण सुटेबल कोएफिशिएंट न मल्टिप्लाय करतो. मग चेक करतो की ऑक्सिजन बॅलन्स आहे का दोन्ही साइडला. जर 3 ऑक्सिजन असले असते आणि इथं 4 ऑक्सिजन असले असते तर मी इथं एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार. जेवढे ऑक्सिजन कमी आहेत तेवढे वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचे असतात ज्या साइडला ऑक्सिजन कमी आहेत. आणि मग नंतर ना जेवढे हायड्रोजन कमी आहेत तेवढे H+ आयन ऍड करायचे ज्या साइडला कमी आहेत त्या साइडला. ज्या साइडला कमी आहेत त्या साइडला. असा आपण रूल वापरतो. 7 स्टेप आहेत. हे आम्ही तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवलेले आहे. समजतं मी काय सांगितलं? तुम्हाला लॉस आणि गेन यायलाच पाहिजे. हे बघा, ही सगळ्यात भयानक प्रोसेस आहे जी होते एअर मध्ये, ओझोन मध्ये. सुपरसोनिक एअर जेट्स असतात. हा, ते सुपरसोनिक एअर जेट्स काय देतात? नायट्रोजन मोनॉक्साइड गॅस बाहेर देतात. ते नायट्रोजन मोनॉक्साइड गॅस ओझोन बरोबर रिॲक्ट होऊन नायट्रोजन डायऑक्साइड आणि डायऑक्सिजन देतात. म्हणजे ओझोनला डिस्ट्रॉय करतात सोप्या भाषेत. कोणाला डिस्ट्रॉय करतात? मग ओझोनला डिस्ट्रॉय केलं तर ओझोन कमी झाला रे. म्हणजे परत ठीक आहे ना, O3 gives O2 + O होता ना, तो O फ्री होता. तो परत O2 + O काय देणार होता तर O3 देणार होता. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. काय? O3 gives O2 +
O आणि O2 plus O gives what? O3. This is a reversible process. कसली प्रोसेस आहे? प्रोसेस रिव्हर्सिबली झालीच नाही तर ऑक्सिजनच वापरला गेला तर तिथं ऑक्सिजनच वापरला जातो. NO ह्या O3 मधला O घेतो म्हणजे काय फॉर्म करतो? NO2. डिस्ट्रॉयच केलं O3 चं फॉर्मेशन. मग O3 चं फॉर्मेशन डिस्ट्रॉय केलं O3 कमी होत जाणार आहे. सो इथं काय? Hence the nitrogen, ozone oxidizes nitrogen monoxide and gives nitrogen dioxide. Hence the nitrogen oxide emitted from the exhaust system of supersonic jet airplanes can bring forth depletion of what layer? Ozone layer in the uppermost atmosphere. Bleaching property म्हणजे कलर्ड मॅटरला कलरलेस मॅटर मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे ब्लिचिंग प्रॉपर्टी. ओझोन हा ड्राय ब्लीच आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? ओझोन कसला ब्लीच आहे? ओझोन कसला ब्लीच आहे? ओझोन इज अ ड्राय ब्लीच. ड्राय ब्लीच म्हणजे मॉइश्चरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन घडणार नाही. म्हणजे ओझोन जेव्हा ब्लिचिंग प्रॉपर्टी दाखवणार आहे, ओझोन जेव्हा काय दाखवणार आहे? ओझोन जेव्हा काय दाखवणार आहे? ओझोन जेव्हा ब्लिचिंग प्रॉपर्टी दाखवणार आहे त्यावेळी मॉइश्चरची गरज नाही. मग असं कोणती प्रोसेस आहे का जिथं मॉइश्चरची गरज लागत नाही? येस, हत्तीचे दात, आयव्होरी, डेलिकेट मटेरियल्स जे असतात तिथं मॉइश्चर चालत नाही. ते मॉइश्चर त्याला डॅमेज करू शकतं. त्या केसमध्ये तुम्ही ड्राय ब्लीच वापरताय म्हणजे ओझोन वापरताय. काय वापरताय? ओझोन. सो बघा, ओझोन ऍक्ट ऍज अ ब्लिचिंग एजंट ड्यू टू इट्स ऑक्सिडायझिंग नेचर. O3 काय देतं? O2 प्लस O. ही तर ठरलेली रिएक्शन आहे O2 प्लस O. आता हा जो O आहे हा कलर्ड मॅटरला कशामध्ये कन्वर्ट करतो तर कलरलेस मॅटर. हा जो O आहे तो कलर्ड मॅटरला कशामध्ये कन्वर्ट करतं? कलरलेस मॅटर. So ozone bleaches in absence of moisture. So it is known as what? It is known as dry bleach. काय म्हणून माहित झालं असता तो? ड्राय ब्लीच. आता हे बघा, हे माहित आहे का? हे आपण रिएक्शन बघितले. ओझोनोलायसिस ऑफ अल्किन बघितलेलं काय? ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. अल्किन ओझोनोलायसिस, अल्किनचं ओझोनोलायसिस केलं तर अल्किलीन ओझोनाइड मिळतं. त्यापासून तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन मिळतात. आठवतंय का? हा ते सांगितलं त्यांनी. Ozone reacts with unsaturated compounds containing double bonds to form addition product called as ozonoid. Ozonoids are decomposed by water or dilute acids to give aldehydes or ketone. This reaction is termed as what? Ozonolysis. Now, did I said you कि ozone are the compounds we can show oxidizing property as well as reducing property. सांगितलं ना मी तुम्हाला. तर रिड्युसिंग प्रॉपर्टी फक्त आणि फक्त परऑक्साइड्स बरोबर दाखवतात. कोणाबरोबर दाखवतात? इथं बघा, परऑक्साइड्स. H2O प्लस O3 आहे ना. O3 म्हणजे काय आहे तर O2 प्लस काय आहे तर O आहे. O2 प्लस काय आहे तर O. सो काय होतंय इथं H2O2 आहे प्लस O3 आहे. हा O2 प्लस O मध्ये काय झाला तर कन्वर्ट झाला. हा जो ऑक्सिजन आहे हा इथं राहतो. हा नॅसंट ऑक्सिजन. नॅसंट ऑक्सिजन इथं जातो आणि हा O2 बाहेर पडतो. परऑक्साइडचा O2 बाहेर पडतो. मग तो O2 आणि हा O2 किती O2 असतात? किती O2 असतात? 2. समझ में आ रहा है? येस और नो? आता इथं बघा काय, हा जो परऑक्साइड आहे ह्या परऑक्साइडची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1 आहे. आणि जेव्हा वॉटर मध्ये ऑक्सिजन म्हणजे आला त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2 आहे. सो -1 टू -2 काय झालं? ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालं ना? येस और नो? रिडक्शन झालं ना? हे रिडक्शन कोण आणतं? रिड्युसिंग एजंट. हे रिडक्शन कोण आणतं? तुम्ही म्हणणार कसं? आता ह्याच परऑक्साइड मध्ये हा -1 आहे आणि हा काय आहे तर 0. मला सांगा -1 टू 0 काय झालं? इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे एका ऑक्सिजननं ऑक्सिडेशन नंबर काय केला? वाढवला. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. परत बॅरियम ऑक्साइड परऑक्साइड आहे ह्यातला O2
इथं O2 प्लस काय आहे तर O, हा पर ऑक्साईडचा O2 ला O मध्ये कन्वर्ट करते, सो बॅरियम ऑक्साइड्स बनतात. आणि इथला ऑक्सिजन O2 आणि इथला O2, किती O2 झाले, ते 2 O2 बाहेर पडतात. आलं का लक्षात मी काय सांगते? सो डज ओझोन शोज reducing property? Yes, ozone shows reducing property, but only with peroxides. But only with peroxides. इथं बघ, ozone depletion. Thinning of ozone layer is the upper atmosphere is called as ozone depletion. The ozone layer in the upper atmosphere absorbs harmful UV radiations from the sun, thus protecting of people on the earth. Depletion of ozone layer. कोणाचं डिप्लेशन? ओझोन लेयरचं डिप्लेशन इन द ॲटमॉस्फिअर इज कॉज्ड बाय नायट्रोजन ऑक्साईड. ही रिएक्शन बघितली ना आपण आता सुपरसॉनिक जेट्सची. नायट्रोजन ऑक्साईड ओझोन बरोबर रिॲक्ट होतो, नायट्रोजन डायऑक्साईड आणि काय मिळते तर ऑक्सिजन. रिलीज फ्रॉम द एक्झॉस्ट सिस्टम ऑफ कार अँड सुपरसॉनिक जेट्स अँड एअरप्लेन्स. सो डिप्लेशन, what? Depletion or thinning of ozone layer can be caused by chlorofluorocarbon, CFC gases. रेफ्रिजरेटर्स मध्ये जे वापरतो, स्प्रेज मध्ये जे वापरतो त्यामुळे. used in aerosols and refrigerant and their subsequent escape into the atmosphere. जे क्लोरीन जाते वरती आणि परत ओझोनला ऑक्सिडाइज करते, मग त्यामुळे ओझोनला O2 मध्ये कन्वर्ट, म्हणजे रिव्हर्स रिएक्शन परत होणार. नेक्स्ट बघा, the depletion of ozone layer has been most pronounced in a polar region, especially over the Antarctica. ते होल क्रिएट झाले आपण म्हणतोय, तिथून हार्मफुल रेज डायरेक्टली येत आहेत. मग त्या एरियामधल्या लोकांना स्किन कॅन्सरचा प्रॉब्लेम जास्त आहे, स्किनचे रिलेटेड डिसीजेस जास्त, कारण UV रेज डायरेक्टली इंटर होतात तिथं. ठीक आहे. Now ozone depletion is a major environmental problem because it increases the amount of UV radiation that reaches the Earth's surface. That causes the rate of skin cancer, eye cataract, genetic as well as immune system change damage on the people. Structure of ozone. हे दाखवलंय मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ओझोन. 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतात, लोन पेअर टू बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर टू लोन पेअर. बॉन्ड लेंथ पाठ करायची. OO ची बॉन्ड लेंथ 128 पिकोमीटर आहे आणि OOO मध्ये जो बॉन्ड अँगल आहे ते 117 डिग्री. किती डिग्री? 117 डिग्री. किती डिग्री? 117. ते पाठ करायचं. ओझोन, हे बघा, ओझोनचे युजेस. ओझोन इज यूज्ड फॉर एअर प्युरिफिकेशन ॲट क्राउडेड प्लेसेस लाईक सिनेमा हॉल्स, टनल्स, रेल्वे एक्सेट्रा. इन स्टरलायझिंग ड्रिंकिंग वॉटर बाय ऑक्सिडायझिंग ऑल द जर्म्स अँड बॅक्टेरिया. हे किल्स. करण जोहरची मध्ये ऍड होती टीव्ही वरती. आता आपण टीव्ही खूप कमी बघतो, आपल्याकडे मोबाईलच जास्त असतात, पण ओझोनाइज्ड वॉटर असं तो सांगत होता, विच किल्स द बॅक्टेरिया, असं तो एक्सप्लेन करतो आपल्याला. सो ब्लू लाईट त्यातून पास होते, तो पाणी भरतो तिथं, असं ठेवतो त्याच्या खाली, आणि त्या पाणी भरताना त्यामध्ये ब्लू लाईट येते. सी और बोलता है कि ये है ओझोनाइज्ड वॉटर जो किल करता है बैक्टेरियाज को. ऐसा काय आठवते का? करण जोहरची ऍड होती अशी. हा, तर एक काम करा, सर्च करायची युट्यूब वरती करण जोहरची ऍड, कशाची? वॉटर प्युरिफायरची, ओझोनची. त्यावेळी त्यांनी सांगितलं इन स्टरलायझिंग द ड्रिंकिंग वॉटर बाय, बघा, म्हणजे तो जर्म्सला किल करतो ओझोन. काय करतो? जर्म्सला किल. ठीक आहे. फॉर ब्लिचिंग आयवोरी, सांगितले ना मी तुम्हाला, हत्तीचे दात, ऑइल, स्टार्च, वॅक्स अँड डेलिकेट फॅब्रिक सच ॲज सिल्क. ह्या सगळ्यांना मॉइश्चर लागत नाही. जर मॉइश्चर याला पकडलं तर ते खराब होते. जर मॉइश्चर पकडलं तर खराब. सो इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंथेटिक कॅम्फर, पोटॅशियम परमॅंगनेट एक्सेट्रा. सो हे सगळे कंपाऊंड्स ऑफ ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन, सिंपल ऑक्साइड्स आणि काय झाले तर ओझोन. इथपर्यंत समजलं का सांगा?